भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद किंवा उद्ध्वस्त करण्यामध्ये नेमकं कोणतं हित आहे? आपण जेव्हा तरुण अवस्थेत असतो किंवा आपण एक वयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो, तेव्हा बऱ्याच गोष्टी यांची समज ही आपल्याला नसते आणि नेमकं याच वेळेला आपल्या हातून असे काही कृत्य घडत असतात किंवा कळत नकळत घडत असतात की ज्याचा परिणाम किंवा ज्याचा दुर्गामी परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. म्हणून नेहमीच कोणतीही बाब ही भावनेच्या आहारी न जाता किंवा भावनेच्या आहारी जाऊन न करता किंवा त्या दिशेने मार्गक्रमण न करता त्या बाबीचं इत्यंभूत एक मंथन करून किंवा त्यामधून चांगल्या वाईट परिणामांचा विचार करून आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. कारण भावनेच्या आहारी जाऊन आपण जर कोणताही निर्णय घेतला तर त्यामधून जीवनहितकारक परिणाम साध्य होत नाहीत किंवा जीवनाचं हित होईल असे परिणाम येत नाहीत. याची जाणीव ठेवून आपण जेव्हा केव्हा आपल्या आयुष्याच्या अनुषंगाने काही निर्णय घेत असतो किंवा दैनंदिन जीवनात मार्गक्रमण करत असतो तर भावनिकता किंवा भावना ही दुय्यम असली पाहिजे आणि वास्तव आणि सत्य काय आहे किंवा त्याचे दुर्गामी परिणाम काय आहेत याचा विचार करून निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच त्यामध्ये आपलं हित होत असतं. कारण भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला निर्णय हा जीवन उद्ध्वस्त किंवा भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरत असतो.